जनरल फूड्सच्या डायरेक्टरचं वाक्य आहे, यू कॅन बाय टाईम हिज फिजिकल प्रेझेन्स. तुम्ही एका माणसाचा वेळ विकत घेऊ शकता, एका माणसाचा वेळ विकत घेऊ शकता. तो किती वाजता गेटमध्ये येईल आणि किती वाजता गेटच्या बाहेर जाईल हे पण तुम्ही विकत घेऊ शकता. तो दिवसाला किती टिंग टॉंग टुंग टिंग करेल, किती टिंग टॉंग फिजिकल मुवमेंट करेल ते सुद्धा तुम्ही पैसे देऊन विकत घेऊ शकता. ओके, त्याचे आवर्स विकत घेऊ शकता, परंतु तुम्ही त्याचं एन्थुझियाझम कधीच विकत घेऊ शकत नाही. उत्साह, लॉयल्टी, डिवोशन ऑफ मॅन्स हार्ट अँड सोल ते नेहमी आपल्याला कमवावं लागतं. लोक हृदयापासून काम करावं, माझं डिपार्टमेंट समजून काम करावं, आपली कंपनी समजून काम करावं. ओके, त्याच्यासाठी लागते एन्थुझियाझम, विलिंगनेस, इनिशिएटिव्ह, लॉयल्टी, ह्या सर्व गोष्टी लागतात. आपण बोलतो ना इनिशिएटिव्ह पण घेत नाही रे. अरे कमीत कमी एवढा तरी इनिशिएटिव्ह घ्या की तुम्ही. हा इनिशिएटिव्ह प्रॉब्लेम नाही आहे, हा लिडरशिपचा प्रॉब्लेम आहे. हे ज्या दिवशी समजेल त्या दिवशी प्रवास सुरू होईल आणि प्रॉब्लेम 9 महिन्यांनी सॉल्व्ह होईल. ओके, आणि तुम्ही लीडर लोक बसलात म्हणून एम्प्लॉईसमोर आपण त्याच्याबद्दल बोलू पण आणि ते समजावून पण सांगू इनिशिएटिव्हबद्दल, परंतु तो जो लोकांचा रिस्पॉन्स तुम्हाला मिळतो आहे ना तो तुमचा लीडरशिप लेवलला आहे. त्यामुळे तुम्ही जेव्हा लोकांना प्रमोट कराल, तुम्ही जेव्हा लोकांना लीडर बनवाल तर त्याला लीडरशिपचं ट्रेनिंग देणं गरजेचं आहे. तुम्ही त्यांना हे जे आपले सेशन्स आहेत, लीडरशिप म्हणजे काय, आता ह्याच्या पुढे तू जे करतो ते परफॉर्मन्स नाही आहे, तू लोकांना कसं शिकवतोस, लोकांना कसं तयार करतो, तुला लोकांबरोबर रिलेशनशिप बिल्ड करायला पाहिजे, त्यांच्याबरोबर तू जेवायला जा, त्यांच्याबरोबर प्रॉब्लेम सॉल्व कर, त्यांच्याबरोबर बस, त्यांच्याकडनं फीडबॅक घे. ओके, तर तुम्हाला त्यांना लीडरशिपचा प्रवासामध्ये पण तुम्हाला त्यांना मदत करण्याची गरज आहे. कारण त्याची काहीच चुकी नाही आहे, तो खूप इमानदार परफॉर्मर होता.